नमस्कार. मी दिनेश कांजी. आपण बघताय न्यूज डंका. इराण आणि अमेरिकेच्या दरम्यान जाहीर झालेल्या युद्धबंदीची मुदत संपल्यानंतर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी नव्या युद्धबंदीची घोषणा केलेली आहे. पाकिस्तानच्या विनंतीनंतर आपण ही घोषणा करतोय असं ट्रम्प यांनी जाहीर केलेलं आहे. नव्या युद्धबंदीची कोणतीही मुदत नाहीये. इराणकडून एखादा ठोस प्रस्ताव येईपर्यंत किंवा या प्रकरणाचा तोडगा निघेपर्यंत ही युद्धबंदी जारी राहील. जगात एकही देश या युद्धबंदीला गंभीरपणे घेताना दिसत नाहीये. इराण सुद्धा नाहीये. इराणने तर या युद्धबंदीची खिल्ली उडवलेली आहे. इराणच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते त्यांनी म्हटलंय की ही अमेरिकेची शरणागती आहे आणि ही युद्धबंदी जाहीर झाल्यानंतर हॉर्मुझमध्ये इराणची नाकेबंदी जारी आहे. अमेरिकेचा ब्लॉकेड जारी आहे. इराणच्या IRGCने एका व्यापारी जहाजावर हल्ला सुद्धा केलेला आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे एका दुहेरी पेचामध्ये अडकलेले आहेत आणि त्या पेचातून सुटण्यासाठी ते धडपड करतायत असं चित्र दिसू लागलेलं आहे. अमेरिकेच्या घटनेमध्ये अमेरिकी राष्ट्राध्यक्षांचे अधिकार आणि त्यांच्या मर्यादा दोन्ही अत्यंत स्पष्टपणे मांडण्यात आलेले आहेत. डोनाल्ड ट्रम्प हे राष्ट्राध्यक्ष म्हणून युद्ध सुरू करू शकतात, परंतु हे युद्ध जर 60 दिवसापेक्षा जास्त लांबलं तर डोनाल्ड ट्रम्प यांना सिनेट आणि काँग्रेसची परवानगी घेणं अनिवार्य आहे. 28 फेब्रुवारी रोजी या युद्धाला सुरुवात झाली. 1 मे रोजी या युद्धाला 60 दिवस पूर्ण होत आहेत आणि त्याच्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांना मंजुरीसाठी सिनेट आणि काँग्रेसकडे जावं लागेल. सिनेटमध्ये रिपब्लिकन पक्षाचं बहुमत आहे, परंतु आज परिस्थिती अशी आहे की अनेक रिपब्लिकन सदस्य डोनाल्ड ट्रम्प यांच्या युद्धखोरीला प्रचंड कंटाळलेले आहेत. या युद्धाला त्यांचा प्रखर विरोध आहे. त्यामुळे सिनेटमध्ये मंजूर करायला सुद्धा डोनाल्ड ट्रम्प यांना प्रचंड ताकद वापरावी लागणार आणि म्हणूनच ट्रम्प पेचात अडकलेले आहेत. पश्चिम आशियाचं युद्ध डोनाल्ड ट्रम्प यांनी सुरू केलं, परंतु जेव्हा त्यांच्या लक्षात आलं की हे युद्ध लांबतंय, चिघळतंय, तेव्हा त्यांनी वाटाघाटीची प्रक्रिया सुरू केली आणि वाटाघाटीसाठी त्यांनी पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ आणि फील्ड मार्शल असीम मुनीर यांना पुढे केलं. अनेकांना प्रश्न पडला की यांची निवड का करण्यात आली, पाकिस्तानची निवड का करण्यात आली. पाकिस्तान हा जगातला असा देश आहे की ज्याचं अर्थकारण डळमळतंय. असा देश आहे ज्याला अजिबात प्रतिष्ठा नाहीये. असा देश आहे ज्याची प्रतिमा दहशतवादामुळे पूर्णपणे काळवंडली आहे. अशा देशाची प्रतिष्ठा वाढवण्याचं काम, अशा देशाच्या नेत्यांना मोठं करण्याचं काम डोनाल्ड ट्रम्प का करतायत, त्याचं उत्तर आता मिळालेलं आहे. ट्रम्प यांनी पाकिस्तानची निवड अशासाठी केली की जेव्हा त्यांना गरज पडेल तो पाकिस्तान इराणला विनंती करेल हे युद्ध थांबवा, तुमच्यासाठी आम्ही ट्रम्प यांना विनंती करतो. आणि ही विनंती करण्यासाठीच त्यांनी या दोघांना इतकं महत्त्व दिलं होतं, असा उलगडा आता झालेला आहे. युद्धबंदीची घोषणा करताना सुद्धा ट्रम्प यांनी थोडीशी चालूगिरी केलेली आहे, म्हणजे शहाणपणा केलेला आहे. ट्रम्प असं म्हणालेत की एक तर इराणकडून ठोस प्रस्ताव आला पाहिजे आणि दुसरी गोष्ट त्यांनी जी सांगितली आहे किंवा मग या प्रकरणाचा काहीतरी तोडगा निघाला पाहिजे. आता वाटाघाटी जेव्हा होतील तेव्हाच तोडगा निघणार ना. परंतु ट्रम्प यांनी ही वेगळी वाक्यरचना अशासाठी केली कारण त्यांना माहिती होतं की कदाचित इराणकडून कोणत्याही प्रकारचा प्रस्ताव येणार नाही आणि जर प्रस्ताव आला नाही मग युद्धबंदीचं काय होणार. आणि युद्धबंदी इराणला नको असली तरी ती ट्रम्प यांना हवी आहे आणि त्याच्यामुळे ट्रम्प यांनी अशा प्रकारच्या वाक्यांची रचना केली, अशा प्रकारची 2 वाक्य वापरली. तोडगा निघेपर्यंत आम्ही युद्धबंदी जारी ठेवू असं जाहीर केलं. हे युद्ध सुरू झाल्यापासून आपण बघतोय की युद्धबंदीचा जो प्रस्ताव आहे, वाटाघाटींचा जो प्रस्ताव आहे, चर्चेचा जो प्रस्ताव आहे तो कायम अमेरिकेकडून येतो. इराणकडून कधीही अशा प्रकारचा प्रस्ताव आला नाही. इराणकडून पाकिस्तान सारख्या कोणत्याही देशाला पुढे करण्यात आलं नाही की बाबा तू आमच्या बाजूने मध्यस्थी कर, आमचा निरोप घेऊन जा, आमचं म्हणणं त्यांच्यासमोर मांड. हे सगळे धंदे करतायत डोनाल्ड ट्रम्प. या सगळ्या उचापती करते अमेरिका, कारण अमेरिकेला हे युद्ध बंद करण्याची जास्त गरज आहे. इराणला काही फरक पडत नाहीये. ट्रम्प यांनी युद्धबंदीची घोषणा केल्यानंतर इराणच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते इस्माईल बघई यांनी जे काही विधान केलंय ते विधान म्हणजे पाकिस्तानला दिलेली चपरा काय म्हणायचं की त्यांनी पाकिस्तानचं नाक कापलंय असं म्हणायचं. मला नेमके शब्द सुचत नाहीयेत, परंतु बघई जे काही म्हणाले ते मी तुमच्या समोर ठेवतो. बघई असं म्हणाले की विनंती करायला आम्ही कोणालाही सांगितलं नव्हतं. म्हणजे त्यांनी अप्रत्यक्षरित्या स्पष्ट केलेलं आहे की पाकिस्तानने स्वतःहून ही उठावठेव केलेली आहे किंवा अमेरिकेच्या सांगण्यावरून तरी केलेली आहे. पुढे जाऊन ते असं म्हणतात की ही घोषणा म्हणजे ट्रम्प यांची शरणागती आहे. त्याच्यापुढे ते असं म्हणतात की वाटाघाटीची बोलणी सुरू करायची आणि त्याच वेळी ब्लॉकेड करायचा हे योग्य नाहीये आणि हे गुन्हेगारी स्वरूपाचं कृत्य आहे. वाटाघाटी आणि ब्लॉकेड एकत्र चालू शकत नाहीत, अशा प्रकारची टीका इराणच्या संसदेचे अध्यक्ष मोहम्मद बगेर गालिबाफ यांनी केलेलं आहे. आणि IRGCने तर स्पष्टपणे दम दिलेला आहे, जर अमेरिकेने पुन्हा एकदा आमच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला तर आम्ही आखातामध्ये जेवढी तेलाची ठिकाणं आहेत, जेवढा तेलाचा उद्योग आहे तो सगळे नष्ट करून टाकू. बोलकेवड्या ट्रम्प यांनी हे युद्ध सुरू करताना अमेरिकेची उद्दिष्ट जाहीर करून टाकली होती. त्याने असं म्हटलं होतं की आम्हाला इराणमध्ये रिजिम चेंज करायची आहे, आम्हाला इराणची अण्वस्त्र क्षमता मोडीत काढायची आहे, आम्हाला त्यांचा क्षेपणास्त्र निर्मितीचा जो कार्यक्रम आहे तो पूर्णपणे थांबवायचा आहे. यातलं एकही उद्दिष्ट आतापर्यंत पूर्ण झालेलं नाहीये, तरी सुद्धा ट्रम्प विजयाचे ढोल वाजवत आहेत. जगाला सांगतायत की आमचा विजय झाला,
अमेरिकी जनतेला सांगतायत की आमचा विजय झाला. प्रत्यक्षात चित्र खूपच वेगळं आहे. इराणने जे 60% पर्यंत समृद्ध केलेले युरेनियम आहे ते अजूनही त्यांच्याकडे आहे. ते काढून घेण्यात ट्रम्प यांना यश आलेलं नाहीये. इराणने शरणागती पत्करलेली नाहीये. अयातुल्ला यांचा मुलगा मुज्तबा इराणची सत्ता सांभाळतोय. म्हणजे इराणमध्ये रेजिम चेंज सुद्धा झालेलं नाहीये. तरी सुद्धा ट्रम्प यांना विजयाचे दावे करावेसे वाटतायत. युद्धामध्ये ज्याची बाजू कमजोर पडलेली असते, ज्याला माघार घ्यायची असते किंवा ज्याला शरणागती पत्करायची असते, अशा पक्षाचे नेते काय करतात, ते प्रतिस्पर्ध्याची प्रशंसा करायला लागतात. परंतु इराणमध्ये काय परिस्थिती आहे, इराणमध्ये काय चित्र आहे? इराणचे सगळे नेते वारंवार सांगतायत की ट्रम्प हे खोटारडे आहेत, त्यांच्या शब्दावर विश्वास ठेवता येत नाही. ट्रम्प वारंवार भूमिका बदलत असतात, त्यांच्यावर आमचा अजिबात विश्वास नाहीये. म्हणजे ट्रम्प यांचे वाभाडे काढण्याचं काम इराणचे नेते आतापर्यंत करतायत. ते ट्रम्प यांची खिल्ली उडवतायत, ट्रम्प यांच्यावर मीम्स बनवतायत. तरी सुद्धा ट्रम्प यांचा दावा आहे की मी विजयी झालोय म्हणून. अमेरिकेने युद्ध सुरू केल्यानंतर इराण बेचिराग झालाय, हे वास्तव आहे. अमेरिकेने जो ब्लॉकेड लावलाय त्यामुळे इराणचं दररोज 500 दशलक्ष डॉलरचं नुकसान होत आहे, हे सुद्धा वास्तव आहे. परंतु या युद्धाचा अमेरिकेला सुद्धा खूप मोठा फटका पडलाय, ही सुद्धा वस्तुस्थिती आहे. परंतु ट्रम्प हे वास्तव मान्य करायला तयार नाहीये. या युद्धाची फलनिष्पत्ती काय असा प्रश्न जर कोणी विचारला तर त्याचं उत्तर एकच आहे की हॉर्मुझमध्ये एक नवा टोलनाका निर्माण झाला. या टोलनाक्याचं नियंत्रण IRGC कडे आहे, म्हणजे पर्यायाने इराणकडे आहे. आणि इथून ये जा करणाऱ्या प्रत्येक जहाजाला आज 20 दशलक्ष डॉलर खंडणी द्यावी लागते इराणला, ती सुद्धा युआनमध्ये. म्हणजे मोजण्याचं प्रमाण जरी डॉलर असलं तरी जेव्हा रक्कम द्यावी लागते तेव्हा ती युआनमध्येच द्यावी लागते. ट्रम्प यांच्यासमोर खूप मोठा पेच आहे. जर सिनेटने हे युद्ध पुढे चालू ठेवायला मंजुरी दिली नाही, काँग्रेसने मंजुरी दिली नाही, तर मग काय करायचं? तर त्यातून बाहेर पडण्यासाठी ट्रम्प यांनी हा ब्लॉकेड सुरू केलेला आहे. म्हणजे ट्रम्प अमेरिकेला सांगू शकतात, अमेरिकी सिनेटला सांगू शकतात की आम्ही युद्ध बंद केलेलं आहे, परंतु ब्लॉकेड मात्र सुरू राहील. आणि हा ब्लॉकेड सुरू ठेवण्यासाठी तिथे आपलं नौदल ठेवणं गरजेचं असेल. ट्रम्प यांची ही रणनीती आहे. ट्रम्प यांना इराणला ठोकून काढायचं होतं, इराणला बेचिराग करायचं होतं, इराणला गुडघ्यावर आणायचं होतं. आज जगामध्ये जे चित्र दिसतंय ते मात्र वेगळं आहे. जगाला याचा फटका बसतोय. जगाचं अर्थकारण डळमळीत झालेलं आहे. जगातल्या अनेक देशांचं जे अर्थकारण आहे ते धराशायी होण्याच्या वाटेवर आहे. ही ट्रम्प यांच्या युद्धाची फलनिष्पत्ती आहे. या युद्धामुळे जगाचा इंधन पुरवठ्याची जी साखळी आहे ती पूर्णपणे विस्कळीत झालेली आहे आणि ती पूर्ववत व्हायला आणखी 5-1 वर्षांचा कालावधी जावा लागेल. अर्थात युद्ध थांबल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी जगाची वाट लावलेली आहे आणि ते आता युद्ध अर्धवट सोडून ओढत सुटलेले आहेत की जितम मया म्हणजे मी जिंकलो आणि जगाने अक्षरशः कपाळाला हात लावलेला आहे. शहबाज शरीफ आणि असीम मुनीर यांचा शांतिदूत म्हणून पुनर्जन्म झालेला आहे आणि याचं श्रेय मात्र डोनाल्ड ट्रम्प यांनाच द्यावं लागेल. त्यांना सुद्धा वाटतं की आपण शांतिदूत आहोत आणि ते आता नोबेलकडे डोळे लावून बसलेले आहेत. म्हणजे काही काळापूर्वी डोनाल्ड ट्रम्प जे करत होते तेच आता असीम मुनीर आणि शहबाज शरीफ करतायत. त्यांना खरोखरीच असं वाटतंय की आपण जगामध्ये शांतता प्रस्थापित केलेली आहे. म्हणजे ज्यांनी पाकिस्तान बेचिराग केला, पाकिस्तान एकत्र टिकून ठेवण्यामध्ये ज्यांना यश येताना दिसत नाहीये, ते आता नोबेल पुरस्काराच्या प्रतीक्षेत आहेत. टाइमप्लीजचा हा खेळ जो डोनाल्ड ट्रम्प यांनी सुरू केलेला आहे तो त्यांना जोपर्यंत वाटेल तोपर्यंत सुरू राहणार आहे. प्रत्यक्षात या काळाचा फायदा घेऊन दोन्ही पक्ष युद्धाची अधिक सज्जता वाढवण्याचं काम करतायत आणि ही टाइमप्लीज संपल्यानंतर जेव्हा युद्ध सुरू होईल तेव्हा चित्र कदाचित वेगळं असेल. या व्हिडिओमध्ये तुर्तास इथेच थांबतोय. व्हिडिओमध्ये माझ्यासोबत होते कॅमेरामॅन ओंकार भागवत, व्हिडिओ एडिटर अजय शेळके. व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट बॉक्समध्ये व्यक्त व्हा. सबस्क्राईब करा, न्यूज डंक आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. नमस्कार, धन्यवाद.